पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आज आपण आशेच्या नांगराविषयी बोलणार आहोत. इब्री अध्याय 6 वचन 13. देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ घेण्याकरता स्वतःपेक्षा कोणी मोठं नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले. देवाने बायबलची शपथ घेतली नाही. अवतीभवती पाहून त्याने विचार केला, माझ्यापेक्षा मोठं इथे असं काहीच नाहीये, म्हणून मला वाटतं हे होण्यासाठी मीच शपथ घेतो. म्हणाला, मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. बहुगुणित. बघा, परमेश्वराने स्वतःचीच शपथ घेऊन म्हटलंय की तो तुम्हाला आशीर्वादित करेल व तुम्हाला बहुगुणित करेल. तुमच्यापैकी प्रत्येकाला परमेश्वर म्हणाला, मी तुम्हाला आशीर्वादित करीन आणि मी तुम्हाला बहुगुणित करीन. आणि ही वाढ म्हणजे अति तेजगतीने होण्याविषयी आहे. परमेश्वर फक्त असंच नाही म्हणाला मी तुला आशीर्वादित करीन, तो म्हणाला मी बहुगुणित करीन. ही वाढ म्हणजे अति तेजगतीने होणारी वाढ आहे. तर असं होतं की अब्राहाम दीर्घकाळ संयमाने वाट पाहत होता. बघा, दीर्घकाळ. मनात म्हणा, संयमाने सहन केलं. बघा, दीर्घकाळ संयमाने सहन करत वाट पाहत होता. तुम्हाला समजावं म्हणून हे पुन्हा एकदा मनातल्या मनात म्हणा, दीर्घकाळ संयमाने सहन करत वाट पाहत होता. आपण परमेश्वराच्या वचनाचा वारसा केवळ विश्वासाने नव्हे तर विश्वास आणि संयमाने ग्रहण करतो. वाट पाहणे हे आपण जे करतो त्याचाच एक भाग आहे. आणि वाट कशी पाहावी हे जर तुम्हाला येत नसेल तर तुमची स्थिती दयनीय असेल. अगदी प्रवासाचा तुम्हाला आनंद लुटता यायला हवा. केवळ तो पार करायचा नाहीये तर त्या प्रवासाचा आनंद लुटायला शिकायचंय. एक सांगू, आपल्या सगळ्यांनाच वाटतं की जिथे आपण आहोत तिथून पुन्हा सुरुवात करावी. आणि बघा, मलाही असं वाटतंच की मला जर आधी हे माहीत असतं तर बरं झालं असतं, कारण तसं असतं तर मी माझ्या प्रवासाचा अधिक आनंद लुटू शकले असते. आणि शेवटी हे कळायला मला 15 वर्ष लागली. पण माझी इतकीच आशा आहे की मी तुम्हाला वेदना आणि यातनेपासून वाचवू शकते जे मी सहन केलं. बघा, योग्य वेळी आपल्यासाठी गोष्टी तातडीने करायला आपण देवाला भाग नाही पाडू शकत, कारण आपल्यासाठीची योग्य वेळ परमेश्वरच जाणतो. तो जाणतो की आपल्याला हव्या असलेल्या काही गोष्टी ह्या आपल्याला खरंच नको असतात आणि आपल्याला केवळ वाटतं की त्या आपल्याला हव्या आहेत म्हणून तो आपल्याला त्या देत नाही. जोवर आपल्या हे लक्षात येत नाही त्याची इच्छा काय आहे, ती केवळ आपल्याला वाटणारी गोष्ट नाही, देवाला जे वाटेल तेच तो देईल. नाही, मी पुन्हा हे नाही म्हणू शकत, मला नाही वाटत बोलू शकेल. पण तुम्ही आज हे समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आपण नेहमीच संयम राखणं, सहन करणं, वाट पाहण्याविषयी बोलतो, पण तुमच्या लक्षात येतं का तो त्यातलाच एक भाग आहे. ते वेगळं असं काही नसतं ते. आणि आज मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छिते, तुम्ही त्याचा आनंद लुटाल इतकाच विचार करा फक्त. बघा, आपल्याला वाटतं आपल्या प्रवासाचं अंतिम ठिकाण हेच महत्वाचं असतं, पण तसं नसतं. त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रवास आहे तो महत्वाचा असतो. खरं तर खरंच आपण आपला प्रवास कसा करतो, प्रवास. म्हणूनच त्याने दीर्घकाळ संयमाने सहन केले व अनुभवून ग्रहण केले. इसाकाच्या जन्माद्वारे जे येणार होतं व परमेश्वराने जे त्याला वचन दिलं. वचन 18 यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे. बघा, देव जे म्हणतो ते झालंच पाहिजे, दुसरं काही होऊच शकत नाही. एकच गोष्ट त्याला थांबवू शकते, ती म्हणजे आपला अविश्वास. आपण हार मानली तरच, कारण आपण त्याचं सामर्थ्य तोडतो.
आपण त्याचं सामर्थ्य तोडतो, पण परमेश्वर कधीच सोडत नाही आणि हार मानत नाही. आपण जे त्याच्याकडे आश्रयाकरिता धावून गेलो, आपल्यात वसणारी शक्ती हे सामर्थ्यवान उत्तेजन आहे, आपल्याकरिता अभिषिक्त आशा, ती समजून बाळगून ठेवण्यासाठी. आता हीच आशा आपल्या आत्म्यासाठी एक खात्रीपूर्वक आणि बळकट नांगर आहे. व हे घसरू शकत नाही, तुटू शकत नाही कशाही खाली. कोणीही, मनातल्या मनात म्हणा, मीच कोणीही, ते तोडू शकत नाही. आता बाहेर पडण्याचा भाग हा महत्वाचा आहे. तुम्हाला काहीतरी उत्सुकतेने सांगू इच्छिते. आपण नेहमीच भावनेचा आधार घेतो आणि आपल्याला नेहमी माहिती हवी असते, म्हणजे काय चाललंय काय चाललंय. जेव्हा आपण म्हणतो की आशा ही तुमच्या आत्म्याचा नांगर आहे, एक सांगू, तुमचा आत्मा हा तुमचा अंतरात्मा नाही. तुमचा आत्मा हे तुमचं शरीर नाही. तुमचा आत्मा हा तुमच्या आतला भाग आहे, जो तुमच्या शरीराच्या आणि अंतरात्म्याच्या आत आहे. तुमचा आत्मा तुम्हाला देवाविषयी काहीच सांगत नाही, पण तो तुमच्याविषयी बरंच काही सांगतो. तुमचा आत्मा हे तुमचं मन, तुमची इच्छाशक्ती आणि तुमच्या भावना आहेत. तुमचा अंतरात्मा, माझा अंतरात्मा सांगतो आपल्याला काय हवं, आपल्याला काय वाटतं, आपण काय विचार करतो, ते देवाविषयी काहीच सांगत नाही. तुम्हाला देवाविषयी माहिती हवी, तुम्हाला आत्म्यात खोलवर जावं लागेल. पण खेदाची बाब ही की बहुतांश लोक त्या आत्म्यापर्यंत पोहोचतच नाहीत किंवा त्या अरण्यातून ते बाहेरच येत नाहीत. खऱ्या अर्थाने अंतरात्म्यात वाटचाल करायला आपल्या जीवनाचा लगाम आपण आपल्या मनाला, इच्छाशक्तीला, भावनेला देतो, जे चुकीचं आहे. बघा, आपल्याला काय हवं, आपल्याला काय वाटतं, आपण काय विचार करतो, अशाने आपण किती काळ जगणार. काल जेव्हा मी इथे येऊन बसले माझ्या नेहमीच्या जागेवर, पुलपीठावर येण्याची वाट पाहत, उपासना फारच छान होती आणि ती संपते हे मला समजत होतं, पण मला परमेश्वराकडून काही जाणवत नव्हतं. मी काय करीन ह्याची कल्पना मला नव्हती. मला अभिषिक्त झाल्यासारखंही अजिबातच वाटत नव्हतं आणि मला वाटत होतं, देवा. आणि तेवढ्यात जणू प्रभू मला म्हणाला, मी तुझ्यात आहे. आणि बघा, जशी मी तिथून इथे आले, मी काय काय करणार आहे याची मला कल्पना नव्हती जराही. पण यालाच विश्वास म्हणतात प्रियांनो. मला काहीच कल्पना नव्हती. म्हणून मी जेव्हा तिथून इथे आले या पुलपीठावर, हुश. बघा, तुमच्यापैकी काही जण जीवनातलं देवाचं सामर्थ्य अनुभवतच नाहीत, कारण तुम्ही पाय उचलण्याआधीच कसं वाटतं याची वाट पाहत राहता. पण देवाची इच्छा आहे तुम्ही पाऊल उचलावं या विश्वासाने की तुम्ही जिथे आहात तिथे तो तुम्हाला भेटेल. आणि आज जे मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यापैकी ही महत्वाची गोष्ट आहे. जरी मला त्यावेळी ही महत्वाची वाटली नव्हती, पण माझ्या मनात काय आलं सांगू तुम्हाला, की ही तुमच्यापैकी काहींसाठी खूपच महत्वाची आहे. पाऊल उचलून बाहेर पडण्याचं एक कारण म्हणजे आशा होय. आशा हे आपल्या आत्म्याचं नांगर आहे. पाऊल उचलण्यानेच परमेश्वराचं वचन आपल्या जीवनात कार्यरत होतं. आणि बघा, मी असं नाही म्हणत की कट्टरपंथी आणि मूर्ख बना, पण थोडासा कट्टरपंथी आणि मूर्खपणाही बरं अमृत असण्यापेक्षा, नाही का? मृत आणि थंडगार राहून काहीच नवं करण्याचा प्रयत्न न करणारे बनण्यापेक्षा आणि देव काय म्हणतो हे जाणून न घेणारे बनण्यापेक्षा, तुम्ही काय करावं ही देवाची इच्छा, यासाठी प्रार्थना करा, देवाचं ऐकण्यासाठी जमेल ते करा, मग बाहेर पडून त्याचा शोध घ्या. मला एकदाही इतक्या वर्षात जे मी करते, एकदाही देवाने मला अपयश दाखवलं नाही. एकदाही नाही, कधीच नाही. एकदाही नाही. पण अशाही वेळा असतात जेव्हा मी गोष्टी अनुभवते. कालचा दिवस तसा नव्हता, पण तुम्ही पाहिले की परमेश्वराचं सानिध्य इथे होतं. तुम्ही हे समजून घ्या की मला काहीच जाणवलं नाही. मला ज्या प्रकारे वाटलं त्याची मला भीती वाटली. पण बघा, देव जो 27,000 लोकांकडे पाहतोय, जे त्याच्या चेतनीची अपेक्षा ठेवून आहेत,
आणि मी बघा, मला असं वाटतं की मी आज बोलू शकणार तरी आहे की नाही. माझी इच्छा आहे तुम्ही हे समजून घ्यावं की सगळं बाहेर पडण्यात आहे. बाहेर पडण्यात. आणि मला विश्वास आहे की ही जागा शक्यतांनी परिपूर्ण परिपूर्ण आहे. परिपूर्ण भरलेली. आणि बघा, देवाने तुम्हाला केवळ तुमचा वेळ चांगला जावा म्हणून इथे नाही आणलेलं. जरी देव तसं करूच शकतो, आपला वेळ चांगला गेलेला त्याला आवडतो आणि आपल्याला ताजंतवानं वाटेल असं तो करतो. काहींसाठी हेच असू शकतं चांगलं, पण मला वाटतं तुमच्यापैकी काहींना देवाने इथे बाहेर पडण्यास प्रवृत्त करण्यासाठीच आणलेलं आहे. मग त्या छोट्या गोष्टी असतील. बाहेर पडा. त्या छोट्या असतील, त्या मोठ्याही असतील, पण देवाची इच्छा आहे की तुम्ही एक उत्साही जीवन जगावं जिथे तो कार्य करू शकेल आणि सगळं झाल्यावर तुम्ही म्हणाल की अद्भुत आहे. खरं तर हे खरंच खूप मजेशीर आहे, कारण काल जेव्हा ही सभा संपली कित्येक लोक मला येऊन म्हणाले की हे अगदी अद्भुत असं होतं अहो. पण कमालीची बाब ही की काय झालं ते निश्चित कुणालाही ठाऊक नव्हतं नक्कीच. आपल्याला फक्त एवढंच माहिती की जे काही होतं ते अद्भुत होतं. आणि तुमचं जीवन असंच असावं असं देवाला वाटतं. मी म्हटलं तुमचं जीवन असंच असावं असं देवाला वाटतं. हा तुमच्या आत्म्याचा नांगर आहे. याकडे आपण आणखीन थोडं बारकाईने पाहणार आहोत. केवळ त्याच्याकडे टवकारत बघू नका. हो, तू माझ्या आत्म्याचं नांगर आहे. याचा अर्थ काय? आपल्याला जहाजाचा नांगर माहितीये ना? जेव्हा तुम्हाला तुमचं जहाज पाण्यात स्थिर हवं असतं, तुम्ही नांगर टाकता. कारण जर तसं केलं नाही तर ते तिथून सरकेल. पण जेव्हा तुम्ही नांगर टाकता, जरी ते सगळ्या दिशेला थोडंफार हलू शकतं, थोडंफार तरी हलणारच आहे ते. पण ते लांब नाही जाऊ शकत. आणि बहुधा तुम्ही त्या दिशेला जायचा प्रयत्न करता, पण ते इतकंच लांब जातं. आणि देवाने अशा या आत्म्याचं नांगर आपल्याला दिलंय. याचा अर्थ काय? म्हणजे काय? म्हणजे जेव्हा परमेश्वर मला एखादं वचन देतो, मी विश्वास ठेवते, पण माझं मन गोंधळून जातं, कारण मी थकते, शिणते, कारण मी खूप वेळ वाट पाहिलेली आहे. माझं मन म्हणतं तुला हे मिळणार नाही, हे तुझ्यासाठी नाही, सगळ्यांना आशीर्वाद मिळतात पण तुला नाही, त्यापेक्षा सोडून दे, हार मान, तुला नाहीच मिळणार हे, तू हार मान, हार पत्कन. एक मिनिट थांब. चला, आली ती देवाची आशा परत एकदा, जी मला मागे खेचतीये, जी म्हणते नाही, हे तुझ्यासाठी आहे. बघा, जेव्हा तुमच्या भावना पिसाळतात आणि तुम्ही म्हणता मी आता हे नाही करू शकत, मी आता इथून पुढे हे नाही करणार, मी खरंच खूप निराश आहे आणि मी ठीक आहे. बघा, तुम्ही जेव्हा आशा ठेवता, तुमचा आत्मा इकडे तिकडे थोडा भरकटू शकेल, पण तो जास्त लांब नाही जाणार, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात आशेचा नांगर टाकलाय. आशेचा नांगर. आणि खरंच आपल्याला अशा छोट्या छोट्या भावना असतातच. माझ्याही आज सकाळी थोड्या भरकटल्या होत्या आणि मी थोडं ऐकलं, पण माझं काय, ते थोडं हळुवार होतं आणि माझ्या भोवती होते, पण माझं काय, तरी ऐकू येतच होतं कानामागे सतत, पण माझं काय, हे सगळं संपल्यावर माझं काय, मी काय करीन, मी काय. एक मिनिट. बघा, माझं मन थोडंसं भरकटू लागलं, पण एक सांगू का, आणि पहा तुमची इच्छाशक्ती, वाह. पण मला नकोय, मला नाही वाटत, माझी इच्छा नाहीये, मला नकोय, नको. तुझ्या इच्छेप्रमाणे हो प्रभू, माझ्या नाही. कुणाला कळतंय का मी आज काय सांगू पाहते ते?
माझी इच्छा आहे की माझा विश्वास ज्यावर आहे ते तुम्हालाही समजावं, कारण मला या अतिआध्यात्मिक वाटणाऱ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, ज्या आपण एकमेकांना सतत सांगत राहतो आणि मग घरची मंडळी म्हणते की ते किती चांगलं होतं, पण त्याचा अर्थ कुणालाच कळत नसतो. तर त्याचा अर्थ हा असा होतो, आम्ही तुम्हाला त्या आशेच्या नांगरासोबत घरी पाठवणार आहोत. तुमच्या आत्म्याला आशेचं नांगर बांधून, म्हणजे जेव्हा गोष्टी थोड्या इकडे आणि थोड्या तिकडे अशा भरकटतील, तुम्ही तितकंच लांब जाऊ शकाल. तुम्हाला 5 मिनिटाचा झटका मिळेल, पण परमेश्वर तुम्हाला परत आणेल. आमेन. उत्पत्ती अध्याय 15 वचन 1-6. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, ते असे की, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे, तुझी विपुल भरपाई आहे. हे व्यक्तिशः घ्या बरं. आणि अब्राम म्हणाला, जे आपण पुष्कळ म्हणतो, पण प्रभू तू मला अमुक नाही दिलंस, तू मला तमुक नाही दिलंस, पण तू मला दिलंस. त्याच्या बाबतीत तो म्हणाला की तू मला काय देणार, तू मला काय देणार. मी तर या जगातून निस्संतान होऊन जाईन, पण माझ्या घरादाराचा मालक दिमिश्की अलियेजर माझा सेवक हा होणार. आणि अब्राम म्हणाला की पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरचा एक माणूस माझा वारस होणार. देवा, मला संतान नाहीत, मला वाटतं तू देशील. एक सांगू, मला मुलबाळ हवं होतं, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, मी निस्संतान आहे, मी आयुष्यभर कष्ट केले आणि ज्या सगळ्यासाठी मी कष्ट केले ते आता या माणसाला जाणार आहे सगळं निघून. पण देवा, तू जर मला आशीर्वादित करणार असशील, माझ्या आयुष्यात भरपूर अद्भुत अशी भरपाई करणार असशील, तर देवा कुठे तू माझ्यासाठी काय केलंस. वचन 4. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येणाराच तुझा वारस होईल, तुझ्या पोटी येणाराच. मग त्याने त्याला त्याच्या तंबूतून बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज, इतकी तुझी संतती होईल, इतकी तुझी संतती होईल. आता बघा, आपल्या सगळ्यांचे आपले तंबू असतात, पण आपण त्यात खरंच खूप वेळ घालवतो. आपण त्यातून बाहेर न पडता दुसरं जर काहीच पाहिलं नाही, तर असं होतं की जणू हो परमेश्वराचं वचन माझ्यासाठी पूर्ण होईल, मला दिसतंय ते केवळ डायपर्स आणि खरकटी भांडी, माझं ज्याच्याशी लग्न झालंय त्याला तर ढेरी आली, त्याचे केस गळतायत, मला तर त्याचा कंटाळा आला, मला याचा कंटाळा आला, आमच्याकडे पैसे नाहीत, आमची गाडी खराब झालीये, मी देववचनावर विश्वास ठेवू पाहतेय, ते माझ्यासाठी पूर्ण होणारच नाही. पण देव म्हणतोय तंबूच्या बाहेर ये, देव म्हणतोय बाहेर ये तंबूच्या. वाव, शेवटी माझ्यासाठी आशा आहे. तुम्ही या दिवसात काय केलं माहितीये का? हे आपल्यासाठी हे अतिउत्तम आहे. तुम्ही तंबूतून बाहेर पडला. तुम्ही या दिवसात तंबूतून बाहेर पडलात आणि तुम्ही वर पाहताय, तुम्ही अद्भुत गोष्टी ऐकताय, उत्तम संदेश तुम्ही ऐकताय, तुम्ही परमेश्वराची उपासना करताय, तुम्ही इतर अद्भुत आणि अभिषिक्त लोकांसोबत आहात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, तंबूत अधिक वेळ वाया घालवण्यापासून सावध राहा. तुमच्या परिस्थिती आणि समस्येकडे टवकारून पाहत बसू नका, कारण तसं केलं तर तुम्ही आशा गमवाल आणि देव तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. एक सांगू का तुम्हाला, तुमच्या घरात जर केवळ तुमचंच तारण झालं असेल, तर ही खात्री करून घ्या की तुमचे काही मित्र पवित्र आत्म्याने भरलेले ख्रिस्ती असतील, जे तुमचं प्रोत्साहन करतील, तुम्हाला उंचावतील आणि त्यांच्यासोबत वेळ तुम्ही निश्चितच घालवावा. नक्कीच. ऐकलत का? ऐकलत तुम्ही? कधीतरी वेळ असेल तेव्हाच अधूनमधून माझा कार्यक्रम पाहू नका, तर उठा आणि ती गोष्ट रोज करा. त्या दिवसासाठी लागणारं पौष्टिक तत्व तुम्ही घ्यायलाच हवं. केवळ माझंच नव्हे, तर इतर कोणी जे तुम्हाला आवडतात ते वचन तुम्ही ग्रहण करा. तुमच्या तंबूतून तुम्ही बाहेर पडा. तुम्ही तुमच्या बिलांकडे वेड लागेपर्यंत बघत बसू शकता. मला हे आवडतं. कित्येक वर्ष मी ते वाचलं, पण त्याचा अर्थच कळला नाही मला. तो आपल्या तंबूतून बाहेर आला. वाव, देव फारच मोठा आहे. बहुधा तो माझ्यासाठी सुद्धा करू शकेल. रोमकरास अध्याय 4 वचन 18.
अब्राहम आपल्यासारखाच होता, तोही काहीतरी इच्छिणारा मनुष्य होता. त्याला सहन करावं लागलं, त्याला संयमाने वाट पाहावी लागली, त्याला दीर्घकाळ वाट पाहावी लागली आणि तसं करत असताना नवी दृष्टी प्राप्त होण्यासाठी त्याला बाहेर पडावं लागलं. अब्राहमासाठी मानवी कारणास्तव आशा नव्हती, त्याने विश्वासाने आशा बाळगली. मला आवडतं हे वचन. किती जणांना नैसर्गिकपणे आशा बाळगण्याचं काहीच कारण नाहीये, जणू तुम्ही सगळीकडे पाहता आणि कुठे मार्गच दिसत नाही, मार्गच नाही. पण देवाने तुम्हाला या दिवसात तुमच्या तंबूतून बाहेर ये हे सांगण्यासाठी आणलंय की तुम्हाला आशा ठेवण्यासाठी कारणाची आवश्यकता नसते, कारण आशा ही परमेश्वरावर आधारित आहे. आमेन. मानवी कारणापलीकडे गेलेली उमेद त्याने विश्वासाने आशा बाळगली की तो अनेक राष्ट्रांचा पिता बनेल. बघा, जसं त्याला वचन देण्यात आलं होतं तो विश्वासात खचला नाही. जेव्हा त्याने आपल्या शारीरिक अशक्तपणाचा विचार केला, हे समजून घ्या, त्याचं वय किती होतं, तिचं वय किती होतं आणि काहीही बरोबर नव्हतं. आणि मी इतकंच सांगते की जर तो आपल्या तंबूतच राहिला असता, बहुधा त्यात आरसा असावा, कुणास ठाऊक. आणि जसा तो साराकडे पाहतो, तो स्वतःकडे पाहतो, या गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या प्रयत्नात एके दिवशी त्याला संतान होईल आणि तो विचार करतो शक्यच नाही, म्हणजे मला दिसतायत त्या केवळ सुरकुत्या आहेत, आणखी काहीच नाही. परमेश्वर म्हणाला, उठ आणि तंबू बाहेर पड आणि वर बघ आणि मी जे सांगीन ते करीनच, यावर विश्वास ठेव. तुम्ही जर दीर्घकाळ आपल्या परिस्थितीकडे बघत बसाल तर तुम्ही अडचणीत असाल. मग तुम्ही दीर्घकाळ स्वतःकडेच बघत बसलात तर तुम्ही अडचणीत असाल. तुम्ही तुमच्या कमतरतांकडेच लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही अडचणीत असाल. मग आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याकडे पाहत असावे. येशूकडे. मी काल काय करणार होते ते मला माहित नव्हतं, पण देवाला माहित होतं. मी बाहेर पडले आणि देव दिसला आणि त्याच रीतीने मी गेली 35 वर्ष माझं जीवन जगते. आणि तुम्ही असंच करू शकता. पण जॉयस मायर होणं कसं वाटत असेल कुणास ठाऊक. खरं तर काहीच वेगळं नाही. मग ते कुठल्या तरी आपटे काकू किंवा देशमुख काकांसारखंच असेल. आपण केवळ माणसं आहोत, अगदी तुमच्या आमच्यासारखे. आणि देव आपला वापर करतो, तो तेच तुमच्यासाठीही करेल. आशा नसतानाही त्याने विश्वासाने आशा धरली. अब्राहमाने आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने त्या पाहिल्या. तो किती म्हातारा आहे त्याला माहीत होतं. त्याला साराचंही वय ठाऊक होतं. त्याला देव म्हणतो ते अशक्य आहे हेही माहीत होतं. पण बहुधा त्याला देवाने केलेल्या अद्भुत अशा गोष्टी आठवल्या असतील आणि बहुधा अब्राहम आपल्यासारखाच असेल की त्याने ठरवलं की तो आशेचा कैदी बनून राहील. नाही, मी माझ्या आशेबाबत विक्षिप्त राहणार आहे आता. आशा ठेवण्यात काही अर्थ नसेल तरी मला पर्वा नाही. मी आशा ठेवणारच आणि मी विश्वास ठेवीन, मी भरोसा ठेवीन, मी देववचनांकडे पाऊल उचलेन. आणि बघा, तुमची क्षमता तुम्हालाच ठाऊक नाहीये. तुमच्यापैकी काहींना तर ती कळणारही नाही. जर तुम्ही आज माझं ऐकणार नसाल तर म्हणा, मी बाहेर पडून शोधीनच. पण मी चुकले तर काय? भले त्याने काही जगाचा शेवट होत नाही. मला देव सापडला नाही तर तो तुम्हाला शोधेल. तुमचा आत्मा आणि त्याचं कार्य समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगते, कित्येक लोक हे आत्म्यात, मनात, इच्छाशक्तीत, भावनेत जगतात. मी ही गोष्ट पुढची 100 वर्ष शिकवू शकते आणि तरीही लोकांना याची गरज भासतच राहील. पण मला वाटतं, मला हवे, मला वाटते, मला वाटते. तुम्ही सतत लोकांचं ऐकत राहता, काय विचार करावा हे सांगत राहता. पण मला काय वाटतं, मला असं वाटतं, मला काय वाटतं. मला हवंय, देवा मला हवंय, देवा मला हवंय, मला वाटतंय मला हवंय. त्याची इच्छा आहे की आपण म्हणावं की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता बघा, मी उद्धट बनू इच्छित नाही किंवा कठोरही वाटू इच्छित नाही. मला कोणाच्या भावना नाही दुखवायच्या. पण एक सांगू, आपल्याला काय वाटतं याने काहीच फरक पडत नाही.
अगदी काहीही फरक पडत नाही, अगदी काहीच फरक पडत नाही. परमेश्वराचं वचन काय म्हणतं याने फरक पडतो, आपल्या वाटण्याने नाही. आपण काही गोष्टींचा विचार न करायला शिकावं. आपण गोष्टींचा अतिविचार करतो. स्वतःला कसं वाटतं, काय हवंय हे विचारणं बंद करा आणि आणखीन खोलवर जगायला शिका. थोडं आणखी खोलवर जा. खरं तर आशा ही अतिशय सामर्थ्यशाली आहे. इब्री लोकासपत्र 6 अध्याय 19 वचन आपल्याला आठवण देतं की देवासोबत आपल्या आत्म्याचा नांगर आशा आहे आणि ते आपल्याला स्थिर आणि सुरक्षित ठेवतं. म्हणून तुमची परिस्थिती कितीही नैराश्यजनक असली तरीही तुम्ही देवावर अवलंबून राहू शकता आणि तुमच्या जीवनातल्या योग्य वेळेसाठी तो तुमचा मदतगार आहे. तो तुमची सुटका करणार आहे. आणि बघा, एकच गोष्ट आपल्याला भक्कम ठेवते, ती म्हणजे देवाचं वचन. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.